ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे कंकणाकृती सूर्यग्रहण. आता हे सूर्यग्रहण भलेही भारतात दिसणार नाही, पण तरी पण त्याचा परिणाम हा आपल्या भारतावरती देखील होणार आहे. तर मी आज तुम्हाला सूर्यग्रहणाची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, नकारात्मकता ही दूर होईल व भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत थेट पोहोचत नसल्याने या घटनेला सूर्यग्रहण म्हटलं जातं. ग्रहणाचा संबंध हा थेट समुद्र मंथनाशी आहे. विष्णू पुराणानुसार प्राचीन काळात देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं होतं. यातून 14 रत्न निघाले होते. मंथनादरम्यान जेव्हा अमृत निघाले तेव्हा देव आणि दानवांमध्ये ते घेण्यावरून लढाई सुरू झाली. कधी देवता कलश घेऊन पळत होते, तर कधी दैत्य अमृताची घागर घेऊन पळत. दोघांमधील वाद विकोपाला जात असल्याचं पाहून भगवान विष्णू यांनी या समस्येतून तोडगा काढला. नारायणाने स्वतः मोहिनी बनत अमृताची घागर आपल्याकडे घेतली. मोहिनीचं सुंदर रूप पाहून सर्व दैत्य भाळले. दैत्यांना अमृत मिळाले आणि ते त्यांनी सेवन केलं तर ते अमर होते, त्यामुळे सर्व जगावर संकट येईल हे भगवान विष्णूंना माहीत होते. एका बाजूला देव अमृताचे सेवन करत होते, तर दुसरीकडे दैत्य मोहिनीच्या जाळ्यात अमृतेवी सोमरस पिऊ लागले होते. परंतु दैत्यामध्ये स्वरभानू नावाचा एक राक्षस होता. तो खूप हुशार होता. त्याने भगवान विष्णूंचा कट कारस्थान ओळखले. त्यानेही देवाचे रूप घेतले आणि अमृताचं सेवन केलं. चंद्र आणि सूर्याने स्वरभानूला ओळखलं. त्यानंतर त्यांनी विष्णुदेवाला याची कल्पना दिली. हे ऐकल्यानंतर विष्णुदेव रागवले आणि सुदर्शन चक्राने त्या दैत्याचा वध केला. परंतु दैत्याने अमृताचे 2-3 थेंब प्यायल्यामुळे तो राहू आणि केतूच्या रूपात मृत पावला आणि अमर झाला. दैत्याचे डोके राहू आणि धड केतू झाले. तेव्हापासून राहू केतू चंद्र आणि सूर्याला आपला शत्रू मानतात. त्या शत्रुत्वाने ते चंद्र आणि सूर्याला लागत असतात. या घटनेला ग्रहण म्हटलं जातं. नेहमी पौर्णिमेला चंद्राला ग्रहण लागते, तर अमावस्येला सूर्यग्रहण लागत असते आणि आज अमावस्या आहे, त्यामुळे आज सूर्यग्रहण असणार आहे. सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी राहू केतू आणि नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात वाहत असतात. ग्रहणात पापग्रहाच्या अशुभ सावलीपासून वाचण्यासाठी महादेवाच्या नावाचा जप करावा, कारण राहू केतू हे महादेवाचे परमभक्त आहेत. महादेवाची भक्ती केल्यानंतर वाईट शक्ती पापग्रहांचा दुष्परिणाम आपल्यावर होत नाही. सूर्यग्रहणाच्या काळात ओम शीतांशु विभांशु अमृतांशु नमः या गायत्री मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने मानसिक आणि शारीरिक कष्टातून मुक्ती मिळते आणि आर्थिक हानी होण्यापासून देखील आपला बचाव होतो. रात्रीचा निवांत काळ होता. चहू बाजूला गार शांतता पसरली होती आणि नभोमंडळ असंख्य ताऱ्यांनी झगमगत होते. मंद वारा हलकेच रोहिणीच्या कक्षाचे रेशमी पडदे हलवून जात होता. कक्षात सुगंधी धूप जळत होता आणि फुलांच्या मंद सुवासाने वातावरण मधुर झालं होतं. त्या प्रसन्न प्रकाशात चंद्रदेव रोहिणीच्या कक्षात अलगद प्रवेश करून तिचं अद्वितीय सौंदर्य निहारत उभे होते. रोहिणी आरशासमोर उभी राहून नटत होती. चंद्राच्या शीतल चांदण्यात तिची सोन्यासारखी कांती अधिकच उजळली होती. तिच्या कपाळावरील कुंकवाच्या टिळ्याने ललाट तेजस्वी दिसत होतं. लांब सडक केशांमध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला होता, ज्याचा मंद सुवास चंद्राला मोहित करत होता. रोहिणी आरशात चंद्राचं प्रतिबिंब पाहून हलकेच लाजून हसली, जणू ती दरवेळी त्याला पहिल्यांदाच पाहते आहे अशा भावनेने. तिच्या मोठ्या डोळ्यात आश्चर्य आणि प्रेम दाटलं. चंद्र त्या प्रेमाच्या वर्षावात पूर्णपणे न्हावून निघाला. चंद्रदेवाने प्रजापती दक्षांच्या 27 कन्यांशी विवाह केला होता. विवाहाच्या वेळी प्रजापती दक्षांनी चंद्रदेवाला सर्व पत्नीवर समान प्रेम करण्याचं वचन घेतलं होतं. या 27 पत्न्यांमुळे आकाशातील 27 नक्षत्रांना चंद्राची सोबत लाभली होती. तथापि त्या सर्व पत्नींमध्ये रोहिणी अतिशय लाडकी आणि रूपवती असल्याने चंद्राच्या हृदयात तिचं स्थान इतरांपेक्षा खास होतं. रोहिणीने चंद्राकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आल्हाददायक आनंद फुलला. चंद्र प्रेमभराने म्हणाला, रोहिणी, आज तुला पाहून मला पुन्हा नव्याने प्रेमात पडल्यासारखं वाटत आहे. तुझं सौंदर्य माझं मन पूर्ण भरून टाकतंय. रोहिणीच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं, पण तिला चंद्रदेवाच्या डोळ्यात काळजीची सावलीही दिसली.
गप्पा तिच्याकडे तो पाहत होता. रोहिणीने हळू आवाजात विचारलं, स्वामी स्वामी, तुम्ही इतके शांत का आहात? चंद्राने हलकेच तिचा हात आपल्या हातात घेत त्याच्या नजरेतील कळकळ आता स्पष्ट दिसत होती. तो नरम स्वरात म्हणाला, रोहिणी, मी प्रजापती दक्ष यांना वचन दिलं होतं की आपल्या सगळ्या पत्नीवर समान प्रेम करेन. पण तुझ्या अद्वितीय मोहापुढे, तुझ्या वात्सल्यापुढे माझं हृदय इतरांकडे तितकंसं वळू शकलेलं नाही. मला भीती वाटते, जर मी ते वचन पाळू शकलो नाही तर चंद्राच्या शब्दात अपराधी भाव दाटला होता. रोहिणीने त्याच्या हातावर आपला दुसरा हात ठेवत त्याला आश्वसत राहण्याचा प्रयत्न केला. ती प्रेमळ स्वरात म्हणाली, स्वामी, प्रेमात सारासार विचार नसतोच. तुमचं माझ्यावरच प्रेम निरपेक्ष आणि शुद्ध आहे, पण इतर पत्नींचाही मान राखला पाहिजे नाही का? आपण काहीतरी मार्ग काढू. मला खात्री आहे की त्याही मला समजून घेतील. रोहिणीचं म्हणणं प्रेमळ होतं, पण तिच्या आवाजात एक अपरिमित चिंता स्पष्ट जाणवत होती. त्या रात्री चंद्राने आपल्या 27व्या पत्नी रेवतीच्या महालात जाऊन वेळ घालवण्याचं वचन दिलं होतं. पण रोहिणीच्या मोहक सहवासात वेळ कसा निघून गेला याचं भानच चंद्राला राहिलं नाही. रेवतीने यापूर्वीही अनेकदा अशीच निष्फळ वाट पाहिली होती. पुन्हा पुन्हा एकदा ती आशेने दाराकडे टकमकत राहून शेवटी निराश झाली. तिच्या हृदयात रागाचा कल्लोळ उसळला. रेवतीचा संताप आता अनावर झाला. तिने तत्काळ इतर पत्नींना भेटून हा अन्याय दूर करण्यासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. मध्यरात्री राजवाड्याच्या बागेत रोहिणी व्यतिरिक्त सर्व पत्नी एक गुप्त भेट बोलवली गेली. चंद्राच्या शीतल प्रकाशाखाली एका जुन्या वटवृक्षाच्या सावलीत त्या जमल्या. प्रत्येक पत्नीच्या चेहऱ्यावर राग आणि दुःखाचा मिलाप दिसत होता. चंद्राच्या इतर 26 पत्नी रोहिणीबद्दल मनात साचलेली नाराजी व्यक्त करू लागल्या. आम्हाला दिवसा राजवाड्यातल्या ऐश्वर्यात ठेवतो, पण रात्री मात्र नेहमी रोहिणीकडे जातो, एक पत्नी दुखावल्या स्वरात म्हणाली. हो ना, आम्ही सगळ्या त्याची आतुरतेने वाट पाहत राहतो आणि तो फक्त रोहिणीमध्येच मग्न असतो. दुसरीने खंत व्यक्त केली. तो आम्हाला गोड गोड शब्दाने आश्वासन देतो, पण शेवटी मात्र रोहिणीकडे जातो, तिसऱ्या पत्नीने उद्गारलं. रेवतीने आवाजात सर्वांचे लक्ष वेधलं. ती ठामपणे म्हणाली, आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात. आता आपण शांत बसणार नाही. चला, आपण आपल्या पिता प्रजापती दक्ष यांच्याकडेच न्याय मागूया. तिच्या बोलण्यात अन्यायाविरुद्धचा दगदगता रोष होता. सगळ्या जणींनी तिच्या या प्रस्तावाला लगेच संमती दर्शवली. पहाट होताच सगळ्या पत्नींचा समुदाय प्रजापती दक्षांच्या महलात पोहोचला. प्रजापती दक्ष ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि प्रतापी सम्राट होते, मात्र त्यांचा स्वभाव अत्यंत उग्र आणि उद्रेक करू शकणारा होता. आपल्या प्रिय लेकींची व्यथा ऐकताच दक्षांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि चेहरा संतापाने लाल झाला. रेवती पुढे येऊन अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पित्याला विनवू लागली. पिताश्री, आमचे पतिदेव चंद्र आम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ते सारखे रोहिणीकडेच असतात. आम्ही उरलेल्या कन्या दिवसेंदिवस त्यांच्या प्रेमाला पारख्या होत चाललो आहोत. दुसरी एक पत्नी भरल्या आवाजात म्हणाली, हो पिताजी, आम्ही सर्वजणी अतिशय दुःखी आहोत. आम्हाला आमच्या पतीचा सहवासच मिळत नाही. आमच्यावर त्यांचं प्रेम उरलं नसेल तर आम्ही कसं जगायचं? आपल्या सर्व मुलींचे रडगाणं ऐकून दक्ष प्रचंड संतापले. ते गरजले, चंद्र कुठे आहे? आता त्याला इथे ताबडतोब हजर करा. दक्षांच्या आज्ञेवरून सेवकांनी तात्काळ चंद्रदेवाला राज्यसभेत हजर केलं. घाबरलेला चंद्रदेव आपल्या रागारक्त श्वास घेत असलेल्या सासऱ्याला पाहून मान खाली घालून उभा राहिला. प्रजापती दक्षांच्या प्रखर नजरेचा सामना करताना त्याच्या कपाळावर घाम तुरळक दिसत होता. दक्ष कठोर आवाजात बोलले, चंद्रदेवा, हे मी काय ऐकतोय? तू मला दिलेलं वचन मोडलेस. तू माझ्या सर्व लेकींसोबत समान वागणूक ठेवणार होतास, मग हा पक्षपात का करतोय? चंद्राने हात जोडले आणि नरम स्वरात म्हणाला, प्रजापती, मी प्रत्येक पत्नीच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. त्यांच्या प्रत्येकासाठी स्वतंत्र भव्य महाल, समाजसेवक, चाकर सारखे ऐश्वर्य मी पुरवलं. मी त्यांचा यथाशक्ती मानपानही राखतो. दक्षांनी रोखून प्रश्न विचारला, पण केवळ प्रत्येकीसोबत समान वेळ घालवतोस का? तू की सतत रोहिणीकडेच असतोस? म्हणतात ते खरं आहे? हे शब्द ऐकून चंद्र निरुत्तर झाला. काही क्षण त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं. अखेर त्याने सत्य कबूल केलं. महाराज, मला मान्य आहे, रोहिणी मला सर्वात अधिक प्रिय आहे. इतरांवरही मी प्रेम करतो, पण होय, रोहिणीवर माझा जीव जास्त आहे. प्रेम हा तसा भाव आहे की तो सारख्या प्रमाणात वाटता येत नाही. या बाबतीत माझी चूक झाली तरीही आपण सांगाल ते करायला मी तयार आहे. फक्त सगळ्यांचं मन सांभाळण्यासाठी मला एक संधी द्या. चंद्राचा आवाज कातर झाला होता. चंद्राचं उत्तर ऐकून दक्षांचा क्रोध अधिकच भडकला. जावयाचं हे उत्तर त्यांना अजिबात मान्य नव्हतं. ते संतापाने थरथरत ओरडले,
दृष्ट आहेस तू. माझ्या मुलींना दुःखी करून सुखाने राहशील असा विचार करण्याची तुझी हिंमतच कशी झाली. हे बोलतच प्रजापती दक्षांच्या मुखातून शापाचे शब्द फुटले. जा चंद्रा, तुला माझा शाप. दर दिवशी तुझं तेज क्षीण होत जाव आणि शेवटी तू पूर्णतः नाहीसा होशील. त्या क्षणी सभोवतालचा उजेड क्षणभर लोप पावल्यासारखा वाटले. जणू साऱ्या सृष्टीने श्वास रोखला होता. क्षणभर राज्यसभेत मृत शांतता पसरली. दक्षांच्या तोंडून निघालेला शाप ऐकून चंद्रदेव थरथर कापू लागला. त्याचा चेहरा पण पांढरा पडला आणि शरीरातील प्रकाशाची ज्योत मंदावू लागली. हा अनर्थ पाहताच सगळ्या पत्नींच्या चेहऱ्यावर भयाचे काळे ढग दाटून आले. रेवतीला आपल्या कृत्याचे भीषण परिणाम उमगले. ती तत्क्षणी पित्याच्या पायावर कोसळली आणि म्हणाले, क्षमा करा पिताश्री. आम्ही फक्त आमच्या पतीचं प्रेम परत मिळावं म्हणून आपल्याकडे आलो होतो. असा भयंकर शाप देऊ नका. ते पूर्णपणे नाहीसे झाले तर आमचे सर्वस्वच हरपेल. इतर सर्व कन्या देखील शोकाकुल झाल्या. एकमेकींच्या पाठोपाठ त्यांनीही पित्याच्या चरणावर पडून म्हणाल्या, बाबा आपला शाप मागे घ्या. चंद्रदेव नाहीसे झाले तर आम्हीही जगू शकणार नाही. दक्षांचा श्वास जोराने चालू लागला. त्यांच्या रागाची धग आता उतरू लागली होती आणि आपल्याच तोंडून निघालेले शब्द ऐकून त्यांनाही ही भीती वाटली. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाची छटा दाटली. ते दुःखी स्वरात म्हणाले, मला माफ करा माझ्या लेकींनो. रागाच्या भरात मी अत्यंत कठोर पाऊल उचललं, पण एकदा उच्चारलेला शाप माझ्या हातूनही मागे घेता येणार नाही. दक्ष काही काळ सुन्न उभे राहिले. थोड्या वेळाने त्यांनी भरकन शांत आवाजात सुचवलं, कदाचित महादेव शंकरच काही मार्ग काढू शकतील. त्यांच्या शरण जाण्यातच आता तुमचं कल्याण आहे. दुःखात बुडालेल्या चंद्रदेवाला आता पुढचा मार्ग सुचेना असा झाला होता. त्याने अश्रू भरल्या डोळ्यांनी शेवटच्या आशेने आकाशाकडे पाहिलं. पत्नीगड हतबल होऊन एकमेकींना बिलगून रडत होत्या. थोड्या वेळाने चंद्रदेव आपल्या निवासस्थानी परतले. आता त्यांच्या चंद्रकलेचा प्रकाश फारच कमी झाला होता. रोहिणी धावत येताच पतीचं विवरण रूप बघून स्तब्ध झाली. तिचा तेजस्वी पती असा निराश आणि मलिन झालेला तिने कधी पाहिलाच नव्हता. रोहिणीच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती कापऱ्या आवाजात म्हणाली, स्वामी हे काय होत आहे. आपलं तेज असं फिकं पडत चाललंय. मला सगळं कळलं आहे. हा शाप तुमच्यामुळे नव्हे माझ्यामुळे झाला आहे. मीच तुमचं लक्ष स्वतःकडे खेचून इतर पत्नींकडचं मन हटवलं. माझ्यामुळे तुम्हाला हे भोगावं लागत आहे. ती हुंदके देऊ लागली. चंद्रदेवाने थरथरत्या हाताने रोहिणीचे अश्रू पुसले. तो हलकेच म्हणाला, रोहिणी असं म्हणू नकोस. तुझा काहीही दोष नाही. माझंच प्रेम मी समतोल राखू शकलो नाही. पण आता वेळ कमी आहे. माझं तेच रोज थोडं थोडं क्षीण होत जाईल. मला महादेवांच्या चरणी जाऊन शरणागती पत्करावी लागेल. रोहिणी डोळे पुसत निर्धाराने चंद्राचा हात धरला आणि ती म्हणाली, मीही येते तुमच्यासोबत. आपण दोघे मिळून महादेवांची आराधना करू. मी तुम्हाला एकटं जाऊ देणार नाही. तिच्या स्वरात अडळ निश्चय होता. चंद्राने मंद हसत तिच्याकडे पाहिलं आणि अलगद मान हलवली. तो हळुवारपणे म्हणाला, प्रिय रोहिणी, तुझी साथ मला अमूल्य आहे. पण ही तपश्चर्या मला एकट्यालाच करावी लागेल. हा माझ्या श्रद्धेची आणि प्रायचित्ताची परीक्षा आहे. तू इथे राहून माझी वाट पहा. मला विश्वास आहे मी परत येईन. रोहिणीची अवस्था त्या क्षणी अमावस्येच्या चंद्रासारखी झाली होती. दुःखाने तिचं रूप काळवंडलं. ती रडवलेल्या आवाजात म्हणाली, स्वामी लवकर परत या. मी दररोज देवाजवळ प्रार्थना करेन. चंद्रदेवाने काही न बोलता अलगद रोहिणीचे हात आपल्या कपाळाला लावले. निरोपाचा एक अश्रू रोहिणीच्या हातावर टपटपला. क्षणभर दोघेही निशब्द उभे राहिले. शेवटी चंद्रदेवाने स्वतःला सावरलं. प्रिय पत्नीला अंतिम आलिंगन दिलं आणि महादेवाच्या कृपेची आशा मनात ठेव तपासाठी निघून गेले. चंद्रदेव आपल्या रथातून थेट पृथ्वीवरील प्रभास तीर्थक्षेत्री पोहोचले. एका पवित्र जागी शिवलिंगाची स्थापना करून त्यांनी भगवान शंकराच्या नामस्मरणासह कठोर तप सुरू केले. त्या काळात चंद्रदेवांनी अन्न पाणी त्यागलं आणि दिवस रात्र ध्यानस्थच राहिले. उन्हाचा तडाखा असो वा रात्रीची गारठणारी हवा, त्यांची तळमळ किंचितही ढळली नाही. दिवसेंदिवस त्यांचं तेज कमी होत होतं. तरीही मनोमन ते अखंड ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप करत होते. भूतलावरील पक्षी प्राणीही चंद्राच्या हळूहळू लय पावत चाललेल्या प्रकाशाने व्याकुळ झाले होते. देवराज इंद्रही आकाशातून चिंतेने खाली पाहत होता. अखेरीस चंद्रदेवाच्या शेवटच्या श्वासाची वेळ आली. त्यांचं रूप आता केवळ एक क्षीण कणासारखं उरलं होतं. प्रदोष काळ होता. अचानक त्या तपोभूमीवर एक दिव्य तेज प्रकट झालं. भगवान शंकर स्वतः प्रकट झाले.
नीलकंठ महादेवांच्या जटामध्ये असंख्य तारकांचा समूह लुकलुकत होता. कपाळावर तिसऱ्या नेत्राची तेजस्वी रेखा होती. गळ्यात नागांचा हार आणि अंगभर पवित्र भस्माचा लेप. त्यांच्या मुखावर करुणा आणि प्रसन्नतेचा मिश्र भाव होता. तपोनिष्ठ अवस्थेत लीन असलेल्या चंद्रदेवाने डोळे उघडले. समोर त्रिनेत्रधारी महादेव उभे असलेले पाहताच चंद्राच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. ते थरथरत भगवान शिवांच्या चरणी कोसळले. भगवंता, माझे रक्षण करा. ते व्याकुळ होत भोलेनाथ पुढे सरसावले आणि प्रेमाने चंद्राला उचलून उभं केलं. उठवतच महादेवाने आपुलकीच्या स्वरात सांगितलं, तुझी तपश्चर्या मी पाहिली आहे. सांग, तुला काय हवं आहे? चंद्रदेव दोन्ही हात जोडून कातर स्वरात म्हणाले, प्रभू, प्रजापती दक्षांच्या शापामुळे मी दिवसेंदिवस क्षीण होत चाललो आहे. आणखी थोड्या वेळात मी पूर्णतः नाहीसा होईन. कृपा करून माझ्यावर दया करा. हा शाप दूर करण्याची कृपा करा. महादेव गंभीर स्वरात म्हणाले, वत्सा, उच्चारलेला शाप पूर्णतः टाळणे माझ्याही हातात नाही. तो तुझ्या कर्मफळाचा भाग आहे. मात्र तुझ्यासाठी एक उपाय करू शकतो. चंद्रदेव आशेने महादेवांकडे पाहू लागले. शिवाने सौम्य स्मित केले आणि आशीर्वाद देत पुढे म्हणाले, चंद्रदेवा, तुझं अस्तित्व पूर्णपणे लयात जाणार नाही. तुझ्या या क्षयी शापाचा परिणाम असा करेल की तू दररोज थोडा थोडा क्षीण होत जाशील, पण पूर्णतः मावळल्यानंतर पुन्हा दररोज थोडा थोडा तेजाने वाढत जाशील. एका पंधरवाड्यानंतर तू पूर्ण अदृश्य होशील आणि पुढच्या पंधरवाड्याच्या शेवटी पूर्ण काळा होऊन तळपू लागशील. चंद्रदेव स्तब्ध झाले. ते हळव्या आवाजात म्हणाले, प्रभू, आपण माझा मृत्यू टाळलात, याबद्दल मी अनंत काळ आपला ऋणी राहीन. तरीही माझं संपूर्ण तेज कायमचं गमावलं जाणार याची खंत राहील. महादेवाने शांत हास्य केलं. त्यांनी चंद्रदेवालाच अलगत उचललं आणि आपल्या जटामध्ये स्थान देत मस्तकावर धारण केलं. एक चंद्रा शिवकृपामय स्वरात म्हणाले, जगात देव असो वा मानव, कोणालाच चिरंतन पूर्णत्व प्राप्त होत नाही. कमी अधिक होणं हाच प्रकृतीचा नियम आहे. तुझ्या या वर्धमान आणि क्षीण होत जाणाऱ्या कलामधून मानवजात एक मोठा बोध घेईल. कितीही काळोखी रात्र आली तरी पुन्हा पौर्णिमेचा उजेड फुलतोच. तुझ्या परिवर्तनातून हे सत्य प्रकट होईल. आता तू माझ्या मस्तकावर चंद्रकोर म्हणून सदैव विराजमान राहशील. चंद्रदेव आनंदाश्रूने महादेवाच्या चरणावर लोटांगण घालून नतमस्तक झाले. हे महेश्वर, तुमची अपरंपार कृपा, तुम्ही मला पुन्हा जीवनदान दिलं. ते भरून आलेल्या स्वरात म्हणाले. भगवान शंकराने त्यांना उठून उभं केलं आणि आशीर्वाद दिला. पाहता पाहता चंद्रदेवाच्या देहात नवचैतन्याची लहर पसरली. शिवाच्या कृपेने त्यांचं क्षीण झालेलं रूप हळूहळू पूर्ण तेजाने उजळू लागलं. चंद्रदेव महादेवांचे शतशः आभार मानत आकाशातील आपल्या स्थानावर परतले. काही दिवसांनी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पुन्हा पूर्ण काळा झाला. तेव्हा सगळ्या पत्नींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. रोहिणीने आनंदाश्रू ढाळत पतीचं उत्साहाने स्वागत केलं. इतर पत्नींच्याही मनातील कटुता नाहीशी झाली. चंद्रदेवाने आता आपल्या सर्व पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करण्याचा निश्चय केला. तो ठरल्याक्रमाने प्रत्येक रात्री एका पत्नीसोबत आकाशात फिरू लागला, ज्यामुळे 27 रात्रींमध्ये तो सर्वांचा सहवास क्रमाने करू लागला. या रीतीने त्याने सगळ्यांच्या मनातील दुःख दूर केले. दक्षांनाही आपल्या उग्र स्वभावाची जाणीव झाली. त्यांनी आपल्या चुकीच्या कृत्याचे प्रायचित्त म्हणून भगवान शंकरांची पूजा केली आणि चंद्राबद्दलचा मनोभेद दूर केला. तेव्हापासून चंद्र आपल्या कलांसहित वाढत आणि घटत राहतो आणि प्रत्येक अमावस्येला तो पूर्णतः लोप पावतो आणि प्रत्येक पौर्णिमेला पुन्हा पूर्ण तेजाने तळपतो. भगवान शंकरांच्या जटावर विराजमान असलेल्या चंद्रदेवाच्या या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की संकट कितीही भीषण असो, प्रेम, पश्चाताप आणि परमेश्वराची कृपा यांच्या बळावर त्यावर मात करता येते. एकदा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. आता आपण सूर्यदेवाची कथा बघूया. प्राचीन काळी एक वृद्ध स्त्री राहत होती. ती नियमितपणे रविवारी उपवास करत असे. रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी आंघोळ आटपून शेणाने अंगण स्वच्छ करायची. सूर्यदेवाची आराधना करून रविवार व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायची. सूर्यदेवाच्या कृपेमुळे वृद्ध महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता व त्रास झाला नाही. हळूहळू तिचे घर पैसे आणि अन्नाने भरत होते. त्या वृद्ध महिलेला आनंदी असल्याचं पाहून तिच्या शेजारच्याला तिचा हेवा वाटू लागला. म्हातारीने गाय पाळली नाही, त्यामुळे ती शेजारच्या अंगणातून शेण घेऊन येत असे. काही विचार करून शेजारच्याने आपली गाय घरात बांधली. रविवारी शेणखत न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते. अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केला नाहीत आणि त्या दिवशी अन्नही घेतलं नाही. सूर्यास्ताच्या वेळी वृद्ध स्त्री भुकेने आणि तहानेने झोपी गेली. सकाळी सूर्योदयापूर्वी म्हातारीने डोळे उघडले तेव्हा तिच्या घराच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले. गायीला अंगणात बांधून पटकन चारा आणून दिला. शेजारच्याने त्या वृद्ध महिलेच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू बांधलेले पाहिले.
तेव्हा ती तर आणखीनच जास्त चळू लागली. मग गायीने सोन्याचे शेण केले. शेणखत बघून शेजारच्याचे डोळे पाणावले. शेजारच्याला ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने लगेच ते शेण उचलले आणि आपल्या घरी नेले आणि तिचे शेण तेथेच ठेवले. त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच श्रीमंत झाले. गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याचे शेण करायचे आणि म्हातारी उठण्यापूर्वी शेजारी शेण उचलायचे. बराच दिवस त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हती. पूर्वीप्रमाणेच वृद्ध स्त्री दर रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे. पण सूर्यदेवाला शेजारच्याची धूर्तता कळताच त्याने जोरदार वादळ सुरू केले. वादळ पाहून वृद्ध महिलेने गाय घरात बांधली. सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले. तिला खूप आश्चर्य वाटले. त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गाय घरात बांधण्यास सुरुवात केली. सोन्याच्या शेणाने म्हातारी काही दिवसात खूप श्रीमंत झाली. त्या वृद्ध स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी भस्मसात झाले आणि तिच्या नवऱ्याची समजूत घालून तिने त्याला नगराच्या राजाकडे पाठवले. सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला. सकाळी जेव्हा राजाने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याच्या आश्चर्याची सीमाच राहिली नाही. दुसरीकडे सूर्यदेवाला एका भुकेल्या आणि तहानलेल्या वृद्ध स्त्रीला या प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूप दया आली. त्याच रात्री सूर्यदेव राजाला स्वप्नात म्हणाले, राजन, म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित परत कर, नाहीतर तुझ्यावर संकटाचा डोंगर कोसळेल. तुझा राजवाडा उद्ध्वस्त होईल. सूर्यदेवाच्या स्वप्नाने भयभीत झालेल्या राजाने सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले. राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकीबद्दल खूप पैसे देऊन माफी मागितली. राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या दृष्टपणाबद्दल शिक्षा केली. मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी सूर्यदेवाची पूजा करावी. सूर्यदेवाची पूजा केल्याने सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून गेली. राज्यात सर्वत्र समृद्धी आली. स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर झाले. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.